संत महात्म्यांची समृद्ध परंपरा असलेला आणि संत सखाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला अमळनेर विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एक विशिष्ट स्थान राखून आहे. या मतदारसंघाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं, जिथं काळ्या आईची निष्ठेनं सेवा करणाऱ्या अनेक पिढ्यांनी आपलं जीवन घडवलंय. अवर्षण प्रवण असतानाही इथल्या बळीराजाच्या मनात काळ्या आईबद्दल असलेली असीम श्रद्धा आणि प्रेम इथल्या भूमीला कायमच समृद्ध ठेवत आलंय. 2009 साली विधानसभा मतदारसंघाच्या रचनेत झालेल्या बदलांमुळे अमळनेर मतदारसंघाचा विस्तार झाला आणि पारोळा तालुक्यातील 42 लहान मोठी गावं यामध्ये समाविष्ट झाली. यामुळे येथील ग्रामस्थांना देखील अमळनेर मतदारसंघाशी आपली ओळख जोडण्याचा अभिमान वाटू लागला. ही भूमी केवळ कृषी क्षेत्रातच नव्हे तर अध्यात्म, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारशाच्या पाऊलखुणांमुळे देखील महाराष्ट्राच्या इतर भागांसाठी एक प्रेरणास्थान ठरली आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील ही 42 गावं म्हणजे खऱ्या अर्थाने कृषी क्रांतीचे जिवंत उदाहरण आहेत. हा अवर्षण प्रवण भाग असूनही येथील भूमिपुत्रांनी शेतीची परंपरा कधी सोडली नाही. बोरी नदीचा अल्प असा सहारा आणि वरुण राजानं दिलेल्या मर्यादित पाण्यावर देखील येथील शेतकऱ्यांनी राबून काळ्या मातीतून सोनं उगवलं आहे. बहादरपूरचे बद्रीनाथ मंदिर, पिंपळखेड उत्रडचे मारुती रायांचे मंदिर, शेती करत असताना इथले लोक नेहमीच परमेश्वरावर श्रद्धा ठेवत आले आहेत. बहुतांश भाग बागायती असतानाही कापूस, मका, ज्वारी, बाजरी, मूग ही येथील मुख्य पिकं आहेत. शिरसोदे व बहादरपूर ही मोठी गावं असून भिलाली, कोळपिंपरी, महाळपूर, अंबापिंपरी देखील लोकसंख्येच्या दृष्टीनं महत्त्वाची गावं आहेत. या 42 गावांपैकी अनेकांना बोरी नदीची किनार लाभली आहे. मात्र पाणी साठवण्याची सोय नसल्यामुळं सिंचनाचा अभाव कायम राहिला, ज्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागायचा. 2019 साली झालेली विधानसभा निवडणूक येथील बळीराजासाठी एक वरदान ठरले. मतदारसंघातील भूमिपुत्राच्या रूपानं निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कर्मयोगी अनिल भाईदास पाटील यांच्या कर्तृत्वाची झलक लोकांना दिसली आणि त्यांना संपूर्ण मतदारसंघातून भरभरून मतदानाचा वर्षाव झाला. या वर्षावाचे फलित म्हणजे या भागातील जनतेला एक हक्काचा आमदार मिळाला. अनिल दादांनी 5 वर्षांच्या कार्यकाळात या 42 गावांना कधीच अंतर दिलं नाही. गाव तेथे विकास हे सूत्र पाळत त्यांनी गावागावांमध्ये महत्त्वपूर्ण विकास कामे केली. या गावांमध्ये मुख्य समस्या होती सिंचन क्षमतेची. भूमिपुत्र अनिल दादांनी या समस्येवर मात करून सिंचन क्षमतेत मोठी वाढ केली. बोरी नदीवर पुनगाव, हिवरखेडा आणि भिलाली या गावांजवळ साठवण बंधारी उभारून त्यांनी वाहून जाणारं पाणी अडवलं, ज्यामुळे हजारो हेक्टर शेतीला नवसंजीवनी मिळाली. शेळावे या गावात अनिल दादांनी 2 बंधाऱ्यांचं काम दिलेलं आहे. अगदी उत्कृष्टपणे काम केलेलं आहे आणि या 2 बंधाऱ्यांमुळे आज आमच्या परिसरातील जवळपास 2 ते 3 किलोमीटर परिसरातील सगळ्या विहिरी आज जिवंत झाल्या. म्हणून अनिल दादांनी केलेल्या ह्या कामामुळे या गावाला एक चांगलं शेती उत्पन्न यायला लागलेलं आहे. याशिवाय अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना सुधारून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. अनिल दादांनी पाण्याची टाकीची योजना दिली आहे आमच्या गावाला. अनिल दादा यांनी तामसवाडीहून तब्बल 50 लाखाची पाईपलाईन करून दिली आम्हाला. पूर्वी केवळ पावसाळ्यातच प्रवाहित होणारी बोरी नदी आता जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पाण्यानं भरलेली असते. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू नक्कीच कमी झाले असून या यशाचे खरे श्रेय भूमिपुत्र अनिल दादांनाच जाते. पारोळा तालुक्यातील 42 गावातील लोकांचं म्हणणं आहे की विकास काय असतो ते त्यांना या भूमिपुत्र अनिल पाटलांनीच दाखवला. भूमिपुत्राने केलेली एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे जानवे, सुंठाणे, जिराळी, इंधवे, बहादरपूर, महाळपूर, शेवगे आणि बोदर्डे या गावांना जोडणारा जानवे ते पारोळा रस्ता. तब्बल 107 कोटींच्या निधीतून तयार होणारा हा 25 किलोमीटर अंतराचा नवीन रस्ता, ज्याची वर्क ऑर्डर मंजूर झाली आहे व लवकरच रस्ता तयार होणार आहे. हा रस्ता अनेक गावांना एकमेकांशी जोडून
दळणवळणाच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण विकास प्रकल्प ठरणार आहे। याशिवाय मोंढाळे ते बहादरपूर रस्त्यांचे डांबरीकरण, शेवगे ते पुनगाव रस्ता तसेच विविध गावांमध्ये रस्त्यांची निर्मिती यासारखी कामं देखील भूमिपुत्रानं मार्गी लावली आहेत। दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांनी आंबापिंपरीमध्ये जवळजवळ फाटा ते आशापुरी माता रस्ता, दादांचा विशेष असा आभार मानतो आंबापिंपरीच्या गावाच्या वतीने। अनिल दादा पाटील यांनी आंबापिंपरी गावासाठी जे काही दिलेलं आहे त्या मागील 10 ते 15 वर्षात कोणताच आमदाराने दिले नसेल। त्यांनी अनेक तांडा वस्त्या स्वच्छ आणि सुंदर केल्या असून गावागावांमधील मूलभूत सुविधा वाढवल्या आहेत, तर नवीन पाणी पुरवठा योजना तयार करून गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे। यासारख्या अनेक कामांद्वारे अनिल दादांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाचा नवा इतिहास घडवला आहे। भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील यांनी पारोळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले आहेत। रस्ते विकासासाठी 6 कोटी 18 लाख रुपयांच्या निधीतून कॉन्क्रिटीकरण, राज्य, तालुका, ग्रामीण आणि शेत रस्त्यांचे बांधकाम तसेच विविध रस्त्यांची दर्जन्य केली, ज्यामुळे वाहतूक व्यवस्था सुगम झाली। सामाजिक एकोप्याचे महत्त्व ओळखून प्रत्येकी 20 लाखांची बुद्ध विहारांची ते जे विहार बांधलेलं आहे त्या विहारासाठी त्यांनी खूपच केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही सर्व समाजातर्फे त्यांचे आभारी आहोत। व 2 कोटी 57 लाख रुपयांच्या निधीतून सभामंडप आणि सामाजिक सभागृहांची निर्मिती केली। परिणामी गावकऱ्यांना एकत्र येण्याची जागा उपलब्ध झाली। स्मशानभूमी नूतनीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे, गावांच्या प्रवेशद्वाराजवळ गाव दरवाजांची निर्मिती करणे, एकलव्य चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांसारखे विविध चौक सुशोभित करणे, सांत्वन शेड बांधणे आणि RO प्रणाली बसवणे अशा विविध सोयी सुविधा ग्रामस्थांना पुरवण्यात आल्या। आमच्या गावाला बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणाकरता त्यांनी आम्हाला चांगलं योगदान दिलेलं आहे। 5 लाखाचा निधी देऊन त्यांनी बाबासाहेब पुतळ्याचं एकंदरीत खूप म्हणजे सजावट केलेली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत। काही बंधारे, रस्ते भरपूर विकास केला। जेवढा विकास 15 वर्षात झाला नाही तेवढा दादांनी या 5 वर्षात करून दाखवला। शेतीला लागणारा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी 22 कोटी 10 लाखांच्या जलसंधारण योजनेतून आंबापिंपरी, हिंदवे, ओळपिंपरी, तळवेल, बहादरपूर, भिलाली, शिरसोडे, धाबे अशा अनेक गावांमध्ये गेटेड सिमेंट कॉन्क्रीट बंधाऱ्यांची निर्मिती केली, त्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न सुटले आणि शेतीला नवसंजीवनी मिळाली। या सर्व कामांमुळे पारोळा तालुका सुजलाम सुफलाम तर झालाच, पण सोबत शेतीसह शेतकऱ्यांचा विकास देखील झाला। विशेष म्हणजे आदिवासी भिल्ल वस्ती असेल, मागासवर्गीय वस्ती असेल किंवा तांडा वस्ती असेल, अनिल दादांनी प्रत्येकाला न्याय दिला। दादांच्या या कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड विश्वास निर्माण झाला, ज्यामुळे शाश्वत विकास हे वचन अनिल दादांनी प्रत्यक्षात आणल्याचे लोकमान्यतेतून दिसून येते। म्हणूनच लोकांसाठी विकासाचा पर्याय म्हणून फक्त भूमिपुत्र अनिल दादाच पुढे येत आहेत। यामुळे अनिल दादा म्हणजेच विकासाची नांदी। इथले धरण, कालवे, पाटबंधारे सगळे काही रस्ते सुरळीतपणे व अंमनेर विधानसभाचा जो रस्ता होता ते त्यांनी आता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सुरू करण्याचा प्रयत्न केलाय व चांगला करून दिलाय त्यांनी। दादांचे मनापासून आभार। मी दादांबद्दल एवढंच सांगू इच्छितो, दादांनी आमच्या गावाचा कायापालट केला आहे, त्यामुळे दादांचे आभार मानतोय। अनिल दादांनी सांगितलं होतं मी निवडून आल्यानंतर मी जास्तीत जास्त भूमिपुत्र असल्याने, मी शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या बाजूचे प्रश्न सभा आपल्या विधान परिषदेमध्ये मांडेल, विधानसभामध्ये मांडेल आणि शेतकऱ्यांसाठी झटत राहील। म्हणून अनिल दादांनी बोले तैसा चाले त्याचे वंदावे पावले। आज अनिल दादांनी जे बोललेलं होतं ते खरंच त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये करून दाखवलं। आमचे लाडके आमदार अनिल भाईदास पाटील यांचं तालुक्याकडेच नाही पण गावाकडे सुद्धा त्यांचं 100% लक्ष आहे। दादा जसे आमच्या मागे 5 वर्ष होते तसे गाव त्यांच्या मागे राहील। आमदार काय करू शकतं हे दादांकडनंच समजलं। गावाला विकास काय असतो हे दादांनीच दाखवला आम्हाला। गावोगावी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे म्हणतायत अनिल दादाच पुन्हा होणार प्रत्येक वचनाची शब्दपूर्ती। अनिल दादांमुळे मिळणार विकास कामांना गती।